आनंद शिंदे यांना पद्मश्री सारख्या पुरस्काराने सन्मानित करायला हवं. मित्रांनो, कला, क्रीडा, संस्कृती यांसारख्या क्षेत्रामध्ये कुणी चांगलं काम करत असेल, तर त्यांना हा पद्मश्री अवॉर्ड दिला जातो. म्हणूनच ही मागणी येत आहे, ती म्हणजे आनंद शिंदे यासारख्या कलाकाराला पद्मश्री सारख्या पुरस्काराने सन्मानित करायला हवं. मित्रांनो, कारणही तसंच आहे. मित्रांनो, यांचे जर गाणे तुम्ही बघितले, तर कोणत्याही धर्मावरती हे गाणं असं बनवत नाहीत असं नाही. प्रत्येक धर्माचा सन्मान करून त्या धर्माची गाणी बनवतात. सगळ्या धर्माच्या गाण्यांवरती त्यांनी गाणे गायलेले आहेत. सगळ्यांना सन्मान दिलेला आहे. लाखो करोडो लोकांचे व्ह्यूज आहेत, कमेंट्स आहेत. काय आवाज आहे आनंद भाई म्हणून कमेंट्स आहेत मित्रांनो. विचार करा, एवढं लोकं यांच्यावरती प्रेम करतात आणि ज्या क्षेत्रामध्ये कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रामध्ये जर लोकं तुम्हाला मानत असतील आणि लोकांनी जर तुम्हाला प्रेम दिलं असेल, तर अशा एका कलाकाराला नक्कीच पद्मश्रीसारखा पुरस्कार भेटणं अनिवार्य आहे. मित्रांनो, काल अण्णाभाऊ साठे यांची जयंती झाली. या जयंतीमध्ये एक गाणं मी ऐकलं ते म्हणजे माझी मैना गावाकडं राहिली आणि त्या गाण्याचा मी इतिहास जाणून घेतला. तर मित्रांनो, हा इतिहास ऐकून मला आश्चर्य वाटलं, की बाबा रे, ही जबाबदारी आहे त्या गाण्याची. कारण अण्णाभाऊ साठे हे शाहीर काही छोटं व्यक्तिमत्व नव्हतं. मित्रांनो, त्यांच्या त्या चळवळीमुळं, त्यांच्या त्या शब्दामुळं आपल्या संयुक्त महाराष्ट्राला किती योगदान लाभलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आम्हा सगळ्या सर्वसामान्य लोकांना माहिती आहे. आणि यामध्येच मित्रांनो, त्यांच्या लेखणीतनं लिहिले गेलेले शब्द हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं, विचार करा, सर्वसामान्य लोकं आजही माझी मैना गावाकडे राहिली हे जे शाहिरांनी लिहिलेलं, त्यांच्या शब्दात लिहिलेलं गाणं आहे, ते आजही लोकं ऐकतात आणि ऐकून मित्रांनो मनामध्ये ती भावना निर्माण होते. आजही जरी आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी आपल्याला पुढे यायचं असेल, तर आपण येऊ. त्या शब्दांना तेवढा मान आहे, त्या शब्दांना तेवढं वजन आहे आणि या शब्दांना पुढे आणायचं काम, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचं काम हे आनंद शिंदे यांसारख्या कलाकारांनी केलं. तुम्ही ज्यावेळेस ते संपूर्ण गीत ऐकता, समजून घेता, त्यावेळेस तुम्हाला कळतं. फक्त तुम्हाला असं त्यात वेगळं काय वाटायला लागलं, की म्हणजेच काय, काय ह्यामध्ये फक्त ढोलकी आहे, गाणं वाजल्यावानी वाजतंय. मित्रांनो, ते गाणं, त्यातले शब्द तुम्ही ज्यावेळेस ऐकता, त्यावेळेस तुम्हाला समजतं, की हे गाणं नव्हे, तर ही त्या काळातली रिॲलिटी होती, जी की त्या शब्दांमधनं मांडली होती आणि हे शब्द आनंद शिंदेसारख्या कलाकाराने त्यांच्या जिभेवरती घेऊन त्या प्रकारे गाणं म्हणणं आणि हे गाणं अजरामर झालं मित्रांनो. त्यांच्या आवाजात हे गाणं ऐकल्याशिवाय तुम्हाला वाटतच नाही, की मित्रांनो तुम्ही ते गाणं ऐकताय. आनंद शिंदे यांचा आवाज तुमच्या कानावरती पडल्यावरती तुम्हाला समजतं, की बाबा रे, ही चळवळ झाली. हे सगळे शब्द तुम्हाला आठवतात आणि तुम्हाला ती चळवळ कळते, ते शब्द कळतात आनंद शिंदेमुळे. मित्रांनो, फक्त अण्णाभाऊ साठे यांचा तो पोवाडाच त्यांनी गायला नाही. खूप सारे असे धर्मावरचे गाणे आहेत, देवी-देवतांवरचे गाणे आहेत. प्रत्येक समाजातले गाणे आहेत. या सगळ्या समाजातले गाणे जे आहेत, हे आनंद शिंदे यांसारख्या कलाकारांनी गायले. छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांनी गाणं गायलंय. छत्रपती संभाजी महाराजांवरती त्यांनी गाणं गायले. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती गाणे गायलेत. कव्वाली ते करतात. प्रत्येक धर्माचे, जातीचे गाणे ते म्हणतात. सर्वसामान्य लोकं यांना एक ठेवायचं आणि या संस्कृती ज्या आहेत आपल्या, त्यांच्या गाण्यातनं रिप्रेझेंट करायच्या आणि त्या रिप्रेझेंट करून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि सर्वसामान्य लोकं त्यांना ज्या पद्धतीने प्रेम देतात, त्या प्रेमापोटी मित्रांनो तुम्ही विचार करा. त्यांचे व्ह्यूज तुम्ही बघितले तर तुम्हाला कळतील, की बाबा रे, सर्वसामान्य लोकं त्यांना किती हे देतात, प्रेम देतात. म्हणूनच मित्रांनो, या कलाकाराला कुठेतरी जाऊन न्याय भेटला पाहिजे. एक पद्मश्रीसारख्या पुरस्काराने यांना सन्मानित करायला हवं, हीच विनंती. नक्कीच तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा.